हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, आपण न्यूमरिकल डोस एपिसोड 1.3 बघणार आहोत. या अगोदर आपले 2 एपिसोड झाले आहेत. या एपिसोडमध्ये तुम्हाला 10 न्यूमरिकल्स आपण घेणार आहोत. शियर स्ट्रेसेस या टॉपिक वरती. बेंडिंग स्ट्रेसेस आणि शियर स्ट्रेसेस दोघं टॉपिक याच्यामध्ये मिक्स आहेत. याच्या पुढचा एपिसोड सुद्धा बघा, त्याच्यामध्ये आपण अजून 10 न्यूमरिकल्स कव्हर केले आहेत. हे 2 एपिसोड जर तुम्ही बघितले तर बेंडिंग स्ट्रेसेस आणि शियर स्ट्रेसेसचे 95% ऑफ प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होतील. कुठलाही प्रॉब्लेम तिथे राहणार नाही. फक्त बीम्स ऑफ युनिफॉर्म स्ट्रेंथ जे ते फक्त आपण या 2 व्हिडिओजमध्ये किंवा 2 एपिसोड्समध्ये म्हणजे 1.3 आणि 1.4 मध्ये कव्हर केलेलं नाहीये. बट याच्यामध्ये ऑलमोस्ट ते सगळे प्रॉब्लेम कव्हर केलेले आहेत जे आतापर्यंत एक्झाम्सला आलेले आहेत. ओके, सो लेट अस मूव द फर्स्ट क्वेश्चन. अ बीम हॅव्हिंग सेक्शन मॉड्युलस. लक्षात घ्या की फ्लेक्चर फॉर्म्युला असतो एम बाय आय इक्वल टू सिग्मा बाय वाय इक्वल टू ई बाय आर. याच्यामध्ये जर तुम्ही हा पोर्शन कन्सिडर केला आणि एम इज इक्वल टू आय बाय वाय इंटू सिग्मा लिहिला तर हा जो आय अपॉन वाय असतो इट इज कॉल्ड ॲज द सेक्शन मॉड्युलस. सो एम इज रिटन ॲज झेड इंटू सिग्मा. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, एम इज रिटन ॲज झेड सिग्मा. सो तुम्हाला इथे त्यांनी विचारलंय की व्हॉट विल बी द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस इंड्युस्ड इन द सेक्शन आणि गिवन डेटा काय आहे, सेक्शन मॉड्युलस हा दिलाय 10⁶ mm³ आणि मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट दिलाय 10 kN/m. याचा अर्थ तुम्हाला सिंपली सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन झेड हे एक्सप्रेशन लिहून टाकायचं आहे. मोमेंट जो आहे बेंडिंग मोमेंट तो kN/m मध्ये, त्याला न्यूटन mm मध्ये करा. किलो न्यूटनचा न्यूटन करण्यासाठी 10⁻³ मीटरचा mm करण्यासाठी अगेन 10⁻³ डिवाइडला झेड जो आहे इट इज 10⁶. दिस विल बी न्यूटन पर mm² मीन्स MPa. Okay, therefore this 10⁶, 10⁻³ 3 gone. Answer will be 10 MPa. So the correct answer is 10 MPa. Move to the next question. In a beam of size 200 by 300, what will be the percentage increase or decrease in section modulus if the depth is half? त्यांनी असं म्हटलंय की एक बीम आहे 200 बाय 300 mm चा. याच्यामध्ये जर डेप्थला आपण अर्ध करून टाकलं तर सेक्शन मॉड्युलस वर काय फरक पडेल. तर एक लक्षात घ्या, जो सेक्शन मॉड्युलस असतो झेड इट इज नथिंग बट आय अपॉन वाय. जर तुम्ही सेक्शन मॉड्युलस रेक्टँग्युलर सेक्शनचा बघितला तर तो तुम्ही BD³ बाय 12 डिवाइड बाय D/2 असा काढू शकतात. कारण y जो असतो दॅट y इज द डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. म्हणजे जर हा बीम असा असेल, या प्रकारचा बीम असेल, ओके, तर दिस इज द न्यूट्रल ऍक्सिस. सो जर हा 300 असेल तर हा असेल तुमचा y मॅक्स आणि हा जो y मॅक्स असतो दिस इज नथिंग बट सिम्पली D/2. ओके, D/2. सो बेसिकली इथे D/2 येऊन जाईल आणि हे आन्सर येऊन जाईल BD²/6. ओके, सो Z विल बी BD²/6 फॉर रेक्टँग्युलर सेक्शन. हा क्वेश्चन डायरेक्टली येऊ शकतो. एखाद्या वेळेस तुम्हाला या बीमचे डायमेन्शन देऊन सेक्शन मॉड्युलस पण विचारतील तर सरळ सरळ B200 टाकायचा, D तुमचा तिथे 300चा स्क्वेअर टाकायचा आणि डिवाइड बाय 6 करून आन्सर सांगायचं. पण इथे तुम्हाला दिसतंय की सेक्शन मॉड्युलस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D². सो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर तुम्ही डेप्थ डिक्रीज केली तर सेक्शन मॉड्युलस डिक्रीज होणार आहे. सो जिथे कुठे इन्क्रीज दिसतंय ते उत्तर येणार नाही. उरली गोष्ट की 25% डिक्रीज होईल की 75% डिक्रीज. तर लक्षात घ्या, डीच्या जागी जर तुम्ही D/2 सबस्टिट्यूट केला तर स्क्वेअर करावं लागेल आणि स्क्वेअर करून उत्तर येऊन जाईल तुमचं D² इंटू 1/4. या 1/4 चा अर्थ होतो 0.25. याचा अर्थ हा होतो की द सेक्शन मॉड्युलस रिड्युसेस टू 25%. ओके, thus if D becomes D/2 then Z reduces to 0.25 Z. okay, 0.25. okay, therefore 75% डिक्रीज झाला. किती झाला?
75% डिक्रीज झाला. दिस इज द आंसर. क्वेश्चन येऊ शकतो. चलो नेक्स्ट. एक बीम है 200 बाय 300 mm चा विच इज सब्जेक्टेड टू मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट ऑफ 10 किलो न्यूटन मीटर. व्हॉट इज द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस ॲट बॉटम एक्स्ट्रीम फायबर. एक बीम आहे, या प्रकारचा बीम आहे. ओके, आणि या बीम मधला तुम्हाला बॉटम एक्स्ट्रीम फायबरचा स्ट्रेस विचारलेला आहे. दिस इज द सिग्मा बी. हा जो बीम आहे हा 200 बाय 300 म्हणजे दिस इज 200 अँड दिस इज 300. ओके, 200 बाय 300 सब्जेक्टेड टू मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट ऑफ 10 किलो न्यूटन मीटर. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट 10 किलो न्यूटन मीटर. म्हणजे एकतर त्यांनी तुम्हाला बी दिला, डी दिला, याच्यावरून तुमचा आय येऊन जाईल, वाय येऊन जाईल, झेड येऊन जाईल, आणि त्यांनी तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस विचारला आहे बॉटम एक्स्ट्रीम फायबरला. लक्षात घ्या, एम बाय आय इक्वल टू सिग्मा अपॉन वाय हा फॉर्म्युला असतो. सो एम इज इक्वल टू तुमचा झेड सिग्मा येतो. ओके, कारण आय अपॉन वाय विल बी झेड, आणि झेड जो असतो तो रेक्टँग्युलर सेक्शन साठी बीडी स्क्वेअर बाय 6 असतो. ओके, देअरफॉर बेंडिंग स्ट्रेस तुम्हाला लिहिता येतो 6m अपॉन बी डी स्क्वेअर, आणि एक्झाम साठी तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज केला पाहिजे, 6m अपॉन बी डी स्क्वेअर. सो लेट अस ट्राय टू सॉल्व. 6 इंटू बेंडिंग मोमेंट किती दिला आहे 10 किलो न्यूटन मीटर, तर ऑब्विसली इंटू 10⁶ केलं की तो न्यूटन mm होऊन जातो. हे तर माहितच आहे आपल्याला. किलो न्यूटन मीटरला न्यूटन mm करायचं असेल तर 10⁶ ने गुणा. डिवाइड बाय बी इंटू डी स्क्वेअर. व्हॉट इज बी? बी इज 200. व्हॉट इज डी? इट इज 300, बट इट इज स्क्वेअर. सो स्क्वेअरला मी तरी ऍटलिस्ट 300 स्क्वेअर न लिहिता 300 इंटू 300 लिहित असतो. माझी ती सवयच आहे, तुम्ही पण ती पाडून घ्या. मग 2 2 आणि 2 म्हणजे हे 10⁶ गेले. 3 1 3 2 हा 2 हा 2 गेला. उरला काय 10/3. 10/3 म्हणजे 3.33 MPa. 3.33 हे उत्तर इथे एकाच ठिकाणी दिसतंय. करेक्ट आन्सर इज 3.33 MPa. ओके, टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह जज नाही करता येऊ शकत, कारण त्यांनी आपला नेचर ऑफ बेंडिंग मोमेंट किंवा लोडिंग पॅटर्न दिलेला नाहीये. टॉपला कॉम्प्रेशन येईल की बॉटमला कॉम्प्रेशन येईल हे ठरवायचं कशावरून? मोमेंटच्या डायरेक्शन वरून, किंवा सॅगिंग आहे की हॉगिंग आहे हे दिलं असेल त्याच्यावरून, किंवा मग लोडिंगच्या डायरेक्शन वरून. व्हॉट विल बी द सेक्शन मॉड्युलस ऑफ अ सॉलिड सर्क्युलर सेक्शन? सॉलिड सर्क्युलर सेक्शनचा सेक्शन मॉड्युलस विचारलाय. सॉलिड सर्क्युलर सेक्शन असेल तर हा त्याचा न्यूट्रल ऍक्सिस होतो. ओके, आणि त्याचा सेक्शन मॉड्युलस म्हणजे आय अपॉन वाय होतो. आय म्हणजे तुमचा π/64 कॅपिटल D⁴ डिवाइड बाय वाय म्हणजे तुमचा D/2. आणि हे जर केलं तर सिम्पली झेडचं आन्सर येत असतं π/32 DQ. हा क्वेश्चन एक्झामला खूप वेळेस आलेला आहे, पण आपल्या इथे यांनी विचारलंय आपल्याला न्यूमरिकल. सो व्हॉट इज द आन्सर फॉर झेड? इट इज π/32 into d चा क्यूब. व्हॉट इज d क्यूब? d चा क्यूब येतो 100 क्यूब. सो द आन्सर इज π/32 into 10⁶. ओके, सो याच्यावरून तुम्हाला हे गुणाकार करावं लागेल, आणि तुम्हाला खूप पेशन्स ठेवून हे गुणाकार करावा लागतो. सो तुम्ही करू शकता तो गुणाकार, आणि करावाच लागेल, त्याला काही पर्याय नाही. सो याला तुम्ही जे काही असेल तुमच्या पद्धतीने गुणाकार कसा त्याचा करता येईल तो करा. याचं जे आन्सर आहे ते फाइंड करा, आणि याचं जे आन्सर येईल ते सिम्पली या नंबरवरती तुम्हाला हा होमवर्क आहे 25 45 33 या नंबरवरती सरळ सरळ व्हॉट्सअप करून द्या. ओके, याच्यातून कोणतं उत्तर येतं ते बघा. एक तर तुम्हाला सांगून देतो की उत्तराची सुरुवात ही 9 पासून आहे. ओके, उत्तराची सुरुवात ही 9 पासून आहे. जे पण उत्तर येईल हे इमानदारीने स्वतः सॉल्व्ह करा, आणि मला याच्यावरती सिम्पली तुम्ही उत्तर ते देऊ शकता. दिस इज युअर होमवर्क. नेक्स्ट, व्हॉट विल बी द मॅक्सिमम. पण बघा मेथड हीच आहे, संपलं. पुढचं फक्त कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट विल बी द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट इन अ सिम्पली सपोर्टेड बीम.
मैक्सिमम बेंडिंग मोमेंट विचारला, एक सिंपली सपोर्टेड बीम आहे लाइक दिस, ओके, ज्याचा स्पॅन 4 मीटर आहे, ओके, सब्जेक्टेड टू क्लॉकवाइज कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट ऍट मिड स्पॅन, ओके, जो की आहे 5 किलो न्यूटन मीटर, आणि एक कॉन्सन्ट्रेटेड लोड दोघांच्या दोघं मिड स्पॅनलाच आहेत, म्हणजे हा झाला तुमचा 5 किलो न्यूटनचा लोड. तर हे जे डिस्टन्स ते आहे मिड स्पॅन म्हटले म्हणजे हे 2 मीटर आहे, हे 2 मीटर आहे. सगळ्यात अगोदर तर रिॲक्शन फाइंड करा. तर या अगोदर पण आपण तुम्हाला बऱ्याच वेळेस हे सांगितलेलं आहे की सॉल्व करताना कधी पण एक एक कन्सिडर करायचं. आधी जर सपोज हा लोड आहे कॉन्सन्ट्रेटेड तर सेंटरला आहे, तर ऑफकोर्स रिॲक्शन्स अशा तयार होतील. हा 2.5 किलो न्यूटन येईल आणि हा 2.5 किलो न्यूटन येईल. हे झालं तुमचं या 5 किलो न्यूटनमुळे. ठीक आहे. आता दुसरं हा 5 किलो न्यूटन मीटर जो आहे त्याच्याने आपल्याला रिॲक्शन जी मिळते ती याच्या विरुद्ध मिळते. म्हणजे हा जर क्लॉकवाईज असेल तर हे दोघं अँटी क्लॉकवाईज असतील, हे दोघं अँटी क्लॉकवाईज असतील. ओके, अँटी क्लॉकवाईज, कारण हा कसा फिरतोय क्लॉकवाईज, हे दोघं मिळून अँटी क्लॉकवाईज. कोणासाठी? मोमेंटसाठी. आणि याचं उत्तर जे असतं दॅट आन्सर इज सिम्पली मोमेंट बाय स्पॅन. मोमेंट बाय स्पॅन हे त्याचं उत्तर असतं. सो मोमेंट बाय स्पॅन केलं तर ते येतं 5/4 विच इज 1.25. ओके, तो पण 1.25, हा पण 1.25. एकाची डायरेक्शन सेम, एकाची विरुद्ध, हे काय होतील? मायनस होईल. 2.5 मधून 1.25 गेला, 1.25 किलो न्यूटन अपवर्ड्स उरला. आणि इकडे जर विचार केला तर टोटल किती झाला? 3.75 किलो न्यूटन अपवर्ड झाला. ओके, हे झालं तुमच्या रिॲक्शन्स. आता या रिॲक्शन वरून तुम्हाला काय काढायचं आहे? मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काढायचा आहे. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काढायसाठी तुमच्याकडे बघा कंडिशन काय काय आहे. इथे या सपोर्टला 1.25 किलो न्यूटन असा लोड आहे. हा सेंटर पॉइंट आहे जिथे बेंडिंग मोमेंट विचारताय. 5 किलो न्यूटन मीटरचा कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट आहे. एक लोड अप्लाय केलेला आहे 5 किलो न्यूटनचा. हे डिस्टन्स 2 मीटर आहे, हे डिस्टन्स 2 मीटर आहे. आणि इथे जी रिॲक्शन आहे इट इज 3.75 किलो न्यूटन, ही इतकी रिॲक्शन आहे. सो नाव मुद्दा हा आहे की 3.75 किलो न्यूटन ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आणि ही रिॲक्शन आणि हे सगळं इथे तुम्हाला विचारलं आहे बेंडिंग मोमेंट या पॉइंट. ओके, सो बीएम जर विचारला या पॉइंटला तर तुम्ही कसा काढणार? व्हॉट विल द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट? कुठे येईल मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट? तर ऑफकोर्स याच ठिकाणी येईल. हे तर तुम्हाला कळलंच पाहिजे. इथे सगळ्यात जास्त बेंडिंग मोमेंट येईल याच पॉइंटला, कारण तिथे लोड ऍक्ट होतोय आणि हा जो मोमेंट आहे हा तर बोथ साइडला सेम मॅग्निट्यूड टाकणार आहे. सो मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट तुमचा सेंटरला येईल आणि तुम्ही सरळ इथे हात ठेवून इकडचा किंवा इकडचा कोणता तरी एक मोमेंट फिरवून घ्यायचा. तुम्ही जर इकडने इकडचा फिरवला तर कितीने फिरेल? अडीच नाही, सॉरी, इकडचा. ठीक आहे, इथे हात ठेवून इकडचा मोमेंट घ्या. किती येतो? 1.25 इंटू 2. तर हा जास्त आहे की 3.75 इंटू 2 हा जास्त आहे? तो ऑफकोर्स हा जास्त आहे. सो बीएम मॅक्स विल बी ऑन दी राईट हँड साइड अँड नॉट ऑन दी लेफ्ट हँड साइड. सो राईट साइडला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट भेटेल आणि दॅट विल बी 3.75 इंटू 2 which will be equal to 7.5 kilonewton meter, which is anti-clockwise on right side. So it will induce the sagging bending moment. सॅगिंग बेंडिंग मोमेंट तिकडे येईल 7.5 किलो न्यूटन मीटरचा. सो द आन्सर इज बी. जमलं पाहिजे. नेक्स्ट, रेक्टँग्युलर बीम दिला आहे 200 बाय 300, सब्जेक्टेड टू शियर फोर्स 5 किलो न्यूटन. व्हॉट इज द मॅक्सिमम शियर स्ट्रेस इन द सेक्शन? कधीही लक्षात ठेवा, हा जर रेक्टँग्युलर बीम असेल तर हा त्याचा न्यूट्रल ऍक्सिस येतो. याच्यावर जे शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असतं ते ऑलवेज कसं असतं? पॅराबोलिक असतं. तर हे जे व्हेरिएशन असतं हे असतं पॅराबोलिक, नेहमी लक्षात ठेवा. आणि पॅराबोलिक मध्ये हा जो न्यूट्रल ऍक्सिस आहे या न्यूट्रल ऍक्सिसला येत असतो तुमचा मॅक्सिमम शियर स्ट्रेस. इथे येत असतो तुमचा झिरो शियर स्ट्रेस आणि इथे येत असतो तुमचा झिरो शियर स्ट्रेस. याचा तुम्ही या सगळ्या व्हॅल्यूजचं जर ऍव्हरेजिंग केलं, ओके, तर तुम्हाला ऍव्हरेज शियर स्ट्रेस पण मिळू शकतो.
टाऊ ऍव्हरेज. आणि हा जो टाऊ ऍव्हरेज आहे तो वर खाली सगळीकडे काय असतो, सेमच असतो. आणि तो असतो सिम्पली एस अपॉन बीडी. हा जो मॅक्सिमम शिअर स्ट्रेस आहे हा या ऍव्हरेज शिअर स्ट्रेसच्या 1.5 टाइम्स असतो. हे सगळं बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. आणि बस हाच तुमचा क्वेश्चन आहे की टाऊ मॅक्स कसा काढतात रेक्टँग्युलर बीम मध्ये 1.5 इंटू एस अपॉन बीडी असा काढतात. सो 1.5 म्हणजे 3/2 लिहित असतो मी तरी नेहमी. तुम्ही पण बघा, सवय लावा. शिअर फोर्स दिला आहे 5 किलो न्यूटनचा, म्हणजे 5 इंटू 10⁻³ न्यूटन झाला तो. ओके. आणि त्याच्यानंतर बी इंटू डी इज 200 इंटू 300. आणि हे तुम्हाला आन्सर फाइंड करावं लागेल. 3 गुणिले 100 300 होतो. हे 3 शून्य गेले, 1 2 हा 1 गेला, हा 5 1 5 4 गेला. आन्सर आलं 1/8 विच इज इक्वल टू 0.125 MPa. 1/8 ज्याला पाठ नसेल त्याचं काही खरं नाही. सो 0.125 MPa इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. जो शियर असतो त्याच्यामध्ये टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह असं काही नसतं. ओके. शियर हा टेन्साईल असतो, पण त्याच्यात टेन्शन कॉम्प्रेशन असं आपण बघत नाही. चुकून आलं होतं. रेक्टँग्युलर बीम 200/300 एक तुमचा असा रेक्टँग्युलर बीम आहे. ओके. त्याचा हा तुमचा न्यूट्रल ऍक्सिस आहे. त्याची विड्थ तुमची 200 mm आहे आणि जी डेप्थ आहे ती तुमची 300 mm आहे. हे असा त्याचा गिवन डाटा आहे. दिस इज इट्स न्यूट्रल ऍक्सिस. याच्यावर शियर फोर्स टाकलाय 6 किलोन्यूटनचा. सांगा ऍव्हरेज शियर स्ट्रेस ऍट बॉटम एक्स्ट्रीम फायबर काय असेल. तर ऍव्हरेज शियर स्ट्रेस जो असतो तो ऑलवेज रेक्टँग्युलर असतो आणि युनिफॉर्म असतो. म्हणून ऍव्हरेज शियर स्ट्रेस तुम्ही टॉपला बघा की बॉटमला बघा की मग न्यूट्रल ऍक्सिसला बघा, हे सगळे काय असतात, सेमच असतात. म्हणून तुम्हाला बॉटम एक्स्ट्रीम फायबर विचारू द्या किंवा टॉप विचारू द्या किंवा न्यूट्रल ऍक्सिस विचारू द्या, आन्सर याचं काय राहणार आहे, आन्सर विल बी सेम. and the simple answer will be tau average equal to shear force S upon B into D. ओके. त्याच कन्सेप्ट परत येत आहे, डोक्यात फिट करून घ्या. त्याच कन्सेप्ट परत येत आहे, डोक्यात फिट करून घ्या. कारण पुन्हा हे असे क्वेश्चन्स येत असतात. एखादा क्वेश्चन येतो ऐन वेळी तर क्लिक पण नाही होत काहींना, ज्यांनी एकदा सॉल्व्ह केला असतं त्यांना. सिन्स तुम्ही हे पूर्ण सेशन बघताय आणि ऑफकोर्स पुढचं सेशन बघणार, तर तुमचं डबल प्रॅक्टिस होऊन जाईल. एकदा जर एक्झामच्या अगोदर पुन्हा स्वतः जर सगळे न्यूमरिकल सॉल्व्ह करून बघितले 20च्या 20 न्यूमरिकल, तर हमखास जो 1-2 न्यूमरिकल एक्झामला येणार आहे ते तुमचे सॉल्व्ह होतीलच. शियर फोर्स किती आहे दिलाय का, मी दिलाय किती, 6 इंटू 10⁻³ आणि व्हॉट इज द विड्थ अँड डेप्थ, 200 गुणिले 300. हा 10⁻³ गेला, 1 2 3 गेला, 3 1 3 2 2/20. उत्तर काय येतं 0.1 MPa. काय आन्सर येतं 0.1 MPa. ठीक आहे. व्हेरी इझी. जर इथे तुम्हाला ऍव्हरेजच्या ऐवजी मॅक्सिमम शब्द यूज केला असता, व्हॉट इज द मॅक्सिमम शियर स्ट्रेस ऍट बॉटम एक्स्ट्रीम फायबर, तर लक्षात घ्या ते तुम्हाला ऍक्च्युअल शियर स्ट्रेस विचारताय जो की इथे 0 असतो. टॉप अँड बॉटम फायबर्सला शियर स्ट्रेस 0 असतो, न्यूट्रल ऍक्सिसला मॅक्सिमम असतो. व्हेरिएशन पॅराबोलिक असतं, पण हे सगळं शियर स्ट्रेस बद्दल किंवा ऍक्च्युअल शियर स्ट्रेस बद्दल. ऍव्हरेज शब्द आला की रेक्टँग्युलर युनिफॉर्म असं व्हेरिएशन, टॉपला सेंटरला बॉटमला सगळीकडे सेम, न्यूट्रल ऍक्सिस टॉप बॉटम सगळीकडे सेम, कॅल्क्युलेटेड ऍज दिस वन. पुढे सर्क्युलर बीम ज्याचा डायमीटर आहे 300 mm, एक सर्क्युलर बीम आहे, त्याचा हा न्यूट्रल ऍक्सिस आहे, त्याचा डायमीटर 300 mm आहे, 300 mm आहे, ते याचा अर्थ हे झालं 150 mm हाफ. ओके. शियर फोर्स याच्यावर लावलाय 10 किलोन्यूटनचा, या बीम वरती 10 किलोन्यूटनचा शियर फोर्स लावलाय. व्हॉट इज द शियर स्ट्रेस ऍट बॉटम एक्स्ट्रीम फायबर, टॉप एक्स्ट्रीम फायबर
अँड न्यूट्रल ऍक्सिस असं त्यांनी विचारलं, म्हणजे तिघ ठिकाणचे शिअर स्ट्रेस विचारले. तर बघा सर्क्युलर जो सेक्शन आहे, या सर्क्युलर सेक्शन मध्ये जो शिअर स्ट्रेस असतो तो या प्रकारे व्हेरिएशन असतं पॅराबोलिक. ठीक आहे, ऍक्च्युअल शिअर स्ट्रेस व्हेरिएशन असं असतं. आणि टॉप अँड बॉटम एक्स्ट्रीम फायबरला ऑफकोर्स झिरो शिअर स्ट्रेस असतो. लक्षात घ्या, झिरो शिअर स्ट्रेस ऑलवेज. मग हे तर कळलं की त्यांनी म्हटलंय की काय, व्हॉट इज द शिअर स्ट्रेस ऍट बॉटम टॉप. बॉटम टॉप म्हणजे पहिल्या दोन व्हॅल्यूज झिरो आल्या पाहिजे. कुठे आहेत पहिल्या दोन व्हॅल्यूज? झिरो झिरो झिरो. सो बी इज द करेक्ट आन्सर. बाकी तुम्ही इथला टाउ मॅक्स जो आहे तो कसा काढणार? 1.5 टाउ ऍव्हरेज किंवा मग 1.5 इंटू टाउ ऍव्हरेज इज एस अपॉन एस नाही, एस अपॉन ए. आणि मग इथला जो ए तो वेगळा असतो थोडासा, तो असतो एस अपॉन पाय बाय 4 डी स्क्वेअर. हे जर सगळं सॉल्व्ह केलं तर हा येतो 3/2 इंटू एस तुमचा किती आहे? 10 किलो न्यूटन 10 इंटू 10⁻³ डिवाइड बाय इंटू 4 डिवाइड बाय पाय आणि डी स्क्वेअर 300 इंटू 300, 300 इंटू 300. हे सगळं सॉल्व्ह करा, बघा 0.55 उत्तर येतं का. पण टॉप आणि बॉटमच आपल्याला उत्तर डायरेक्ट देऊन देत आहेत. ठीक आहे, पण तरी पण तुमचं हे उत्तर इथे यायला पाहिजे. जे काही येईल ते या मेथडने सॉल्व्ह करायचं. हे डायरेक्टली पण विचारू शकता की दीड टाइम्स असतो असं. एका ठिकाणी 1.33 टाइम्स असतो, ते कुठे ते बघून घ्या, नोट्स मध्ये तुमच्या असणार. चलो नेक्स्ट. रेक्टैंगुलर बीम ऑफ विड्थ 100 mm. एक रेक्टैंगुलर बीम आहे ज्याची विड्थ काय 100 mm आहे. एक रेक्टैंगुलर बीम आहे ज्याची विड्थ आहे 100 mm. सब्जेक्टेड टू मॅक्सिमम शिअर फोर्स ऑफ 60 किलो न्यूटन. याच्यावरती या बीमची काहीतरी डेप्थ आहे आणि या बीम वरती मॅक्सिमम शिअर फोर्स जो लावलाय तो आहे 60 किलो न्यूटनचा शिअर फोर्स मॅक्सिमम. व्हॉट इज द मॅक्सिमम डेप्थ ऑफ बीम इफ द करस्पॉन्डिंग मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इज 4 MPa. म्हणजे जो टाउमॅक्स आहे या बीमवर तो आहे 4 MPa. आता मला सांगा की मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कसा काढतात? जे दिलंय तेच लिहा. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस काढायचा असेल तर तो असतो 3/2 इंटू टाउ ऍव्हरेज, म्हणजे 3/2 इंटू फोर्स अपॉन एरिया. ओके ना, शिअर फोर्स अपॉन एरिया असंच काढतो ना. सो दॅट इज 3/2 इंटू व्हॉट इज द शिअर फोर्स 60 किलो न्यूटन. 60 इंटू 10⁻³ न्यूटन झालं. न्यूटन. एरिया किती? कसला? रेक्टँग्युलरचा. एरिया येतो 100 इंटू डी. हा डी तुमचा अननोन आहे, 100 इंटू डी. ओके, एरिया इज 100 इंटू डी. आणि याच्या करस्पॉन्डिंग जो शिअर स्ट्रेस आहे तो किती आहे? 4 MPa. ओके, याच्या करस्पॉन्डिंग इथे 4 MPa इतकं शिअर स्ट्रेस आहे. बस मग करायचं सॉल्व. 4 दुने 8, 8 अपॉन हे किती झालं? 180. ठीक आहे, आपण करू सॉल्व. 4 इंटू 2 इंटू 100, ओके, डिवाइड बाय 3 इंटू 60 इंटू 1000 इज इक्वल टू, ओके, उलट झालं माझ्याकडून. हा डी वरती जाईल तर इथे लिहायचा डी आणि बाकी सगळं इकडे येऊन जाईल. सो बाकीचं तसंच आहे. 3 इंटू 60 इंटू 10⁻³ ला 1000 लिहितो, भागिले 2 तसाच 100 तसाच आणि हा 4 खाली येऊन जाईल. संपलं. काय येतं बघा, काय येतं? हे 2 0 गेले, हे गेले. ओके, हे 4 1, हे 4 15, हे 2 1, हे 2 5, 5 त्रिक 15, 15 15 225 mm. दिस इज द डेप्थ ऑफ द सेक्शन 225 mm. सो इतकी डेप्थ कमीत कमी तुम्हाला द्यावी लागेल इतका शिअर स्ट्रेस सहन करण्यासाठी. अँड नाउ द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन. अ रेक्टँग्युलर टिम्बर बीम इज 100 mm वाईड. प्रत्येक क्वेश्चन, ऑल क्वेश्चन्स तुम्ही अगोदर प्रश्न आल्या आल्या पॉज करून स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर मग मी काय सोल्युशन सांगतो ते बघा. येऊन गेला तर डायरेक्ट नेक्स्ट क्वेश्चन, मी काय वेगळं सांगणार आहे. ओके, सो रेक्टैंगुलर टिम्बर बीम इज 100 बाय 150. रेक्टैंगुलर टिम्बर बीम आहे जो की आहे असा 150
ओके, आणि असा 100 द बीम इज सिम्पली सपोर्टेड अँड कॅरीज अ कॉन्सन्ट्रेटेड लोड डब्ल्यू. हा जो बीम आहे याच्यावर सेंट्रल कॉन्सन्ट्रेटेड लोड डब्ल्यू आहे, सेंट्रल कॉन्सन्ट्रेटेड लोड डब्ल्यू. आणि याचा जो शियर स्ट्रेस आहे इट इज लिमिटेड टू 2 MPa. म्हणजे याचा जो मॅक्सिमम शियर स्ट्रेस आहे इट इज लिमिटेड टू 2 MPa. आणि हा सिम्पली सपोर्टेड आहे या प्रकारचा. आणि दिस बीम इज सिम्पली सपोर्टेड अँड कॅरीज अ कॉन्सन्ट्रेटेड लोड डब्ल्यू इफ द शियर स्ट्रेस इज टू बी लिमिटेड टू 2 MPa. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ डब्ल्यू. आता एक लक्षात घ्या की यांनी सेंट्रल कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हटलंय, बाकी डिस्टन्स काहीच दिलं नाहीये. त्याच्यामुळे इथे डिस्टन्सची गरज नसावी असा याचा अर्थ होतो. तर आता एक लक्षात घ्या की तुम्ही मॅक्सिमम शियर स्ट्रेस जर लिहितात तर टाउ मॅक्स लिहितात काय, 3/2 इंटू शियर फोर्स अपॉन बी इंटू डी असा लिहितात. याच्यामध्ये तुम्हाला बी दिलेला आहे, डी दिलेला आहे, बरोबर. म्हणजे बी दिलाय, डी दिलाय, त्याच्यानंतर टाउ मॅक्स पण दिलाय, म्हणजे शियर फोर्स काढायचा आहे. कोणता शियर फोर्स, तर ऑफकोर्स तुम्हाला इथं मॅक्सिमम शियर फोर्स काढायचा आहे. तर काढा या बीमचा शियर फोर्स डायग्राम. हा जर डब्ल्यू आहे तर रिॲक्शन इथे किती येईल, W/2 येऊन जाईल. इथे किती येईल, W/2 येऊन जाईल. शियर फोर्स डायग्राम जर याची ड्रॉ केली SFD तर इथे W/2 इथपर्यंत सेम, W/2 मायनस डब्ल्यू इथपर्यंत गेला. ओके, मायनस W/2 हा प्लस W/2. ठीक आहे, इथून इथपर्यंत सेम आणि परत वरती इथे 0. दिस इज मायनस W/2. सो दिस मॅक्सिमम शियर फोर्स इज W/2. सो तो फक्त पुट करा, 3/2 इंटू W/2 म्हणजे 0.5 W. W/2 इंटू 1 अपॉन BD काय, BD 100 इंटू 150. ओके, आणि हा मॅक्सिमम शियर स्ट्रेस किती आहे, 2. ओके, सो डब्ल्यू तुमचा डायरेक्टली निघून जातो, 3,1,350. ठीक आहे, सो 2 इंटू 2 4, 4 2 8, 8 5 40, 400, 400 00. W is equal to 400 00. So it will be 40 kilonewton. So the answer will be 40 kilonewton. So the clear answer is 40 kilonewton. So that's it. सगळे 10च्या 10 न्यूमरिकल्स आपले झालेले आहेत. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. सगळे न्यूमरिकल्स व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि नेक्स्ट न्यूमरिकल डोस सुद्धा बघा. याच्या अगोदरचे पण न्यूमरिकल डोस मध्ये जिओटेक, इन्व्हायरमेंट, RCC, टॉस, सॉम, सर्वेइंग हे तुमचं न्यूमरिकल डोस मध्ये अपलोड झालेलं आहे. सगळे न्यूमरिकल्स बघा. तुमचे न्यूमरिकल प्रॅक्टिस साठीच आपण हे सेशन स्टार्ट केले आहेत. आणि व्यवस्थित त्याची एक नोटबुक तयार करा. सगळे न्यूमरिकल स्वतः सॉल्व्ह करून बघा, कॅल्क्युलेशन्स करून बघा आणि फॉर्म्युले करण्यासाठी सुद्धा एक बुक प्रॉपरली मेंटेन करा. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.